विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स and EM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर यामधील चॅप्टर नंबर 3 महाराष्ट्राचे हवामान याविषयी बऱ्याच तासिकेपासून चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेला ड्रॉट प्रोन एरिया प्रॉब्लेम अँड मॅनेजमेंट या टॉपिक विषयी चर्चा करत आलो. याच टॉपिक विषयी चर्चा करत असताना मागील तासिकेला आपण हेही बघितलं आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सन 1991 ते 2018च्या दरम्यान असणाऱ्या कालखंडातील अवर्षण वर्ष कोणकोणती होती. म्हणजेच 28 वर्षाच्या कालखंडामध्ये 14 वर्ष अवर्षणाची होती. म्हणजे दिवसाचे पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेले. अशा अनेक वेगवेगळ्या गंभीर समस्या निर्माण झाल्या. गंभीर समस्या निर्माण होत आहे आणि होत झालेल्या आहेत. आता त्याही नंतर पुढे असं बघितल्यानंतर मध्यम आवर्षणाची वर्ष कोणती होती, तीव्र आवर्षणाची वर्ष कोणती होती, आवर्षणाची सलग वर्ष कोणती होती हे आपण त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रशासकीय विभागानुसार आपण त्या प्रत्येक जिल्ह्यांची वर्गवारी केली. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सतत पडणारे दुष्काळ कोणकोणत्या कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये पडतात, त्या प्रत्येक तालुक्याविषयी प्रत्येक जिल्ह्यातील कोणकोणते तालुके या विषयी आपण मागील तासिकेला बघितलं आहे. त्यामध्ये अहमदनगर असेल, अकोला असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, त्यानंतर तुमचं धुळे असेल, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ अशा प्रकारे आपण एकूण 26 जिल्ह्यांविषयी सांगितलं की त्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये असणारे दुष्काळाचे तालुके येतात तेही आपण बघितलं. महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विदर्भामध्ये दुष्काळी प्रदेश आपल्याला बघावयास मिळतो हेही आपण मागील तासिकेला बघितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असणारे वेगवेगळे तालुके असतील, ह्या तालुक्यांचा विषयी आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या हवामानातलाच आपण एक दुष्काळी प्रदेश याविषयी आपण चर्चा करलो होतो. आज आपल्याला बघायचं आहे की दुष्काळाच्या समस्या किंवा उपाययोजना किंवा थोडक्यात परिणाम आता बघणार आहोत. या टॉपिक मध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, दुष्काळाच्या कोणकोणत्या समस्या जाणवल्या हे आपल्याला माहिती आहे की दुष्काळाच्या समस्या जाणल्यानंतर त्याचे काय काय परिणाम भोगावे लागतील हे आपण आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. म्हणजेच कोणत्याही प्रदेशामध्ये जर दुष्काळ निर्माण झाला तर कोणकोणत्या समस्या निर्माण होतात हे माहिती आहे. म्हणजे अन्न टंचाई असेल, पाण्याची टंचाई असेल, वेगवेगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी पर्यावरणीय असतील, वनस्पतीवरील असतील, कृषीवरील असतील, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती त्याच्यावरती नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी अभ्यासत असताना आपल्याला दुष्काळाच्या समस्या किती भयावक आहे हेही आपल्याला या ठिकाणी समजलं गेलं पाहिजे. म्हणजे ही आज आपल्याला टॉपिक आहे दुष्काळाच्या समस्या उपाययोजना. त्यामध्ये इफेक्ट्स ऑफ ड्रॉट किंवा दुष्काळाचे परिणाम आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागावर कोणकोणत्या घटकावर म्हणजे पर्यावरणीय परिणाम असेल तर ते पर्यावरणीय परिणाम कशा प्रकारचे आहेत, त्यानंतर वनस्पतीवर परिणाम असेल तर वनस्पतीवर कोणत्या प्रकारचा दुष्काळाचा परिणाम होतो, त्यानंतर प्राणी जीवनावरती किंवा प्राणी जीवनावरती कसा दुष्काळाचा परिणाम होतो हे आपल्याला अभ्यासावायचं आहे. त्यानंतर कृषीवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला ते अभ्यासायचं आहे. त्यानंतर लोकसंख्येवरील कसा परिणाम होतो, म्हणजे दुष्काळामध्ये कोणकोणत्या गोष्टीला त्याचा सामोरे जावं लागतं याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसेच सामाजिक परिणाम असेल, आर्थिक परिणाम असेल, याचाही आपल्याला गोष्टीचा अभ्यास करायला, म्हणजेच दुष्काळ निर्माण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो हे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रथम जाऊया ज्या ठिकाणी आपल्याला म्हटलं गेलंय की दुष्काळ कशाला म्हटलंय किंवा दुष्काळ म्हणजे काय नेमकं आहे. जेव्हा सरासरी पर्जन्यापेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हा अन्नधान्याची नसलेली पिके घेतली जातात. पण जेव्हा सरासरीपेक्षा खूपच पाऊस पडतो तेव्हा ते शक्य होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी कोणती परिस्थिती निर्माण झाली असेल तर ती दुष्काळाची परिस्थिती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा एखाद्या पर्जन्यमान पाऊस पडला तर अन्नधान्य पिके आली तर आपण पिके घेतली नसतील आणि ज्या सरासरीपेक्षाही खूप कमी पाऊस पडला आणि त्यामुळे त्या ठिकाणची जी परिस्थिती निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो, दुष्काळ असं म्हणतो. आता या दुष्काळातील परिस्थिती अभ्यासत असताना आपल्याला महाराष्ट्रातील उन्हाळ्यातील पावसाचा लहरीपणा असेल, त्याचबरोबर कोरडा काळ असेल, त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की पावसाचा लहरीपणा, वाढलेलं उष्णतामान यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होते.
कधी कधी उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो, म्हणून पावसाचा लहरीपणा महाराष्ट्रात आपल्याला जाणवायला मिळतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी असणारा कोरडा काळ असेल, वाढलेली उष्णतामान असेल, या सर्वच गोष्टी दुष्काळ परिस्थिती निर्माण करण्यामध्ये कारणीभूत ठरत असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे दुष्काळ हा सातत्याचा व दीर्घकाळ असतो की जेव्हा जेव्हा विशेष पाऊस असा पडत नाही, त्यामुळे दुष्काळ आपण संबोधला जातो असं या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल. म्हणजेच या गोष्टी बघत असताना भारताच्या हवामान खात्याने अशी व्याख्या केली आहे की जर 22 दिवस लागोपाठ म्हणजे 0.25 मिलीमीटर म्हणजे 0.01 इंच पेक्षा जास्त पाऊस पडला नाही तर त्या ठिकाणी दुष्काळ समजावा असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे तथापि ह्या व्याख्या भारताला लागू होत नाही असं काही ठिकाणी म्हटलं गेलं आहे. पण त्या ठिकाणी असंही म्हणता गेलं पाहिजे की जर 22 दिवसापेक्षा लागोपाठ या ठिकाणी एवढा पाऊस पडला नाही तर दुष्काळ समजावा असं म्हणता येईल. म्हणजेच एका आठवड्यामध्ये 0.25 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला तर दुष्काळ समजला जाईल असंही या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल किंवा म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अभ्यास करत असताना या ठिकाणी म्हणजेच एका आठवड्यामध्ये 0.25 मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी पडला तर दुष्काळ समजला जातो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की बघणार आहोत की सर्वसाधारणपणे ज्या भागामध्ये गेलो तर ज्या भागामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य 60 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे आणि त्याचं स्थित्यंतर 20% जास्त आहे आणि त्या ठिकाणी अशा भागाला दुष्काळ प्रवण क्षेत्र असं म्हटलं गेलं जातं. म्हणजे असा कोणता भाग आहे की ज्या ठिकाणी वार्षिक सरासरी पाऊस हा 60 सेंटीमीटर पेक्षाही कमी आहे आणि त्याचं स्थित्यंतर 20% जास्त आहे, अशा भागांना दुष्काळ प्रवण क्षेत्र असं म्हटलं गेलं. आता ज्या भागामध्ये पावसाचे स्थित्यंतर 20 ते 60% दरम्यान आहे म्हणजे असं म्हटलं गेलं 20% अशा भागांना कायम दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हटले आहे. आता भारतात जिथे वार्षिक सरासरी पाऊस हा 60 सेंटीमीटर पेक्षाही कमी आहे. आता असं जर बघितलं आपण भारतामध्ये बरेच अशा गोष्टी की ज्या ठिकाणी या आपल्याला अनुभवास मिळत असतात. आता पावसाची स्थित्यंतर 20% जास्त आहे आणि अशा भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस अतिशय कमी स्वरूपात पडतो किंवा पावसाची हालचाल जर बघितली आपण ते अतिशय कमी प्रमाणात आहे. या ठिकाणी असणाऱ्या भागामध्ये अशा भागामध्ये कालवे तयार केले आहेत, कूपनलिका नसतील तर त्या ठिकाणी नक्कीच कूपनलिका नसतील तर त्या ठिकाणी वारंवार दुष्काळाला तोंड द्यावं लागतं हे आपल्याला माहिती आहे. की जर या ठिकाणी या भागामध्ये धरण नसेल किंवा नदीवर असणारे धरण कालवे काढलेले नसतील किंवा कूपनलिका नसतील किंवा विहिरी नसतील तर त्या ठिकाणी नक्कीच दुष्काळ समजला जाईल की म्हणजे पाणी नाहीये त्या ठिकाणी थोडक्यात असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अशा भारताच्या फार मोठ्या पावसाच्या स्थित्यंतरामध्ये 25%पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे देशाच्या 50%पेक्षा जास्त भाग हा दुष्काळाच्या कचाट्यात सापडतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा भाग या भारताच्या भागामध्ये येतो म्हणजेच मध्य महाराष्ट्राच्या भागाचा समावेश या ठिकाणी होतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच थोडक्यात असा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्राचा भाग हा या ठिकाणी येत असल्यामुळे या ठिकाणी असणारे पर्जन्यमान अतिशय कमी आहे. त्या ठिकाणी असणारं दुष्काळ प्रवण क्षेत्र असेल किंवा दुष्काळ प्रवण क्षेत्र असेल अशाही क्षेत्रामध्ये मध्य महाराष्ट्राचा काही भागांचा समावेश होतो. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर कृषी मंत्रालय असेल किंवा पर्यावरण मंत्रालय असेल यांच्या व्याख्येप्रमाणे यांची व्याख्या केल्या आणि व्याख्या करत असताना त्यांनी नेमकं काय दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणजे काय हे सांगत असताना त्यांनी अशी व्याख्या सांगितली की ज्या ठिकाणी दुष्काळी वर्षाची शक्यता 20%पेक्षा जास्त असते, 20%पेक्षा जास्त अशा क्षेत्राला म्हणजे 20%पेक्षा दुष्काळी वर्षाची शक्यता 20%पेक्षा जास्त असते त्या ठिकाणी दुष्काळ प्रवण क्षेत्र जास्त आहे तर अशा क्षेत्राला आपण दुष्काळ प्रवण क्षेत्र संबोधले गेले पाहिजे. त्यानंतर ज्या ठिकाणी दुष्काळी वर्षाची शक्यता 40%पेक्षा जास्त आहे अशा क्षेत्राला चिरकालीन दुष्काळ क्षेत्र असे म्हटले गेले आहे. म्हणजे जेव्हा असंही म्हटलं गेलं की दुष्काळी वर्ष तेव्हा येते तेव्हा ज्या वर्षात वार्षिक सरासरी पावसाच्या 75%पेक्षा कमी पाऊस पडतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे अतिशय कमी स्वरूपात कृषी मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय यांनी या ठिकाणी या व्याख्येप्रमाणे हे सांगितलं गेलं आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना प्रत्येक गोष्टीचा वार्षिक सरासरी पाऊस हा म्हणजे पाऊस किती महत्वाचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर आता दुष्काळाचे परिणाम आपल्याला अभ्यासायचे. आता दुष्काळाचे परिणाम अभ्यासत असताना दुष्काळ हा अतिशय महत्वाचा विषय आहे. दुष्काळ अतिशय व्यापक असा परिणाम आहे. ते व्यापक परिणाम आहे आर्थिक असेल, सामाजिक असेल, पर्यावरणीय असेल या सर्व क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रावरती याचा परिणाम म्हणजे प्रत्येक कोणत्या ना कोणत्या क्षेत्रावरती दुष्काळाचा परिणाम आपल्याला नक्कीच जाणवत असतो. आता आपण बघूया की कोणकोणते दुष्काळाचे परिणाम आहे. आता प्रत्येक अभ्यासात करत असताना आपल्याला या गोष्टी म्हणजे हा दुष्काळ हा विषय हा अतिशय व्यापक आहे. त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे नॅशनल लेवल असेल
लोकल लेवल असेल तर आंतरराष्ट्रीय लेवलवरती काही भागामध्ये असेल, तर काही भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाची दाहकता किंवा परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. आता पहिला जाऊया पर्यावरणीय परिणाम. आता पर्यावरणीय परिणाम अभ्यासत असताना की पर्यावरण म्हणून नेमकं दुष्काळ पडल्यानंतर नेमकं काय होतं. आता पर्यावरणात बघितलं तर आपल्याला पर्यावरण म्हणजे काय हे माहिती आहे आपल्याला, की आता पर्यावरणाचा परिणाम काय काय होऊ शकतात. तर सर्वात महत्त्वाचे जलाशय कोरडे पडतात. म्हणजे जलाशय म्हणजे कुठले, पाणी पाणी जे असतील म्हणजे विहिरी असतील, त्या कूपनलिका असतील किंवा तलाव असतील, त्या ठिकाणी असणाऱ्या किंवा नद्या असतील, हे जलाशय थोडक्यात कोरडे पडतात. शुष्कता निर्माण होते, म्हणजे थोडक्यात हवेमध्ये असणारे त्या ठिकाणी असणारी आर्द्रता कमी होते. म्हणजे परक्याने ड्रायनेस त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. म्हणजे शुष्कता त्या ठिकाणी निर्माण होते, म्हणजे हा एक परिणाम आहे. त्यानंतर पुढं म्हणजे आता आणखीन पुढचेही काही परिणाम होतात की जलचक्राचे संतुलन बिघडले जाते. आता संतुलन बिघडले जाते म्हणजे कधी उन्हाळ्यातही पाऊस पडतो किंवा थंडी उन्हाळ्यामध्ये जाणवते. म्हणजे अशा वेगवेगळ्या जलचक्र असेल, जलचक्राचं मोठ्या प्रमाणावर संतुलन बिघडल्यामुळे किंवा इम्बॅलन्स झाल्यामुळे त्याचे परिणाम दिसतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा गोष्ट, जर दुष्काळ पर्यावरणाचा परिणाम होत असेल तर तो म्हणजे भूजल पातळी खालावली जाते. म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर भूजल पातळी ही खालावते. त्यानंतर नदीची पात्र असेल, विहिरी असेल, कूपनलिका असेल किंवा झरे असेल, हे कोरडे पडतात. आणि मगाशी सांगितलं जसे जलाशय कोरडे पडतात त्याप्रमाणे या ठिकाणी हे पात्रही कोरडे पडतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि मातीची धूप झाल्यामुळे शेतीच्या दृष्टीने असणारी ही माती निरुपयोगी ठरून जाते. असंही हे पर्यावरणाचे परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे परिणाम आपल्याला, प्रत्येक पर्यावरणीय परिणाम आपल्याला दुष्काळाचे दिसत असतात. म्हणजे जलाशय कोरडे पडणे असेल, म्हणजे पर्यावरणामध्ये शुष्कता निर्माण होत असेल, पर्यावरणातील जलचक्राचं संतुलन बिघडत असेल, भूजल पातळी खालावत असेल, नदीची पात्र असेल, विहिरी असेल, झरे असेल, कोरडे पडत असेल, मातीची धूप किंवा शेतीची दृष्टीने निरुपयोगी ठरत असेल, ह्या गोष्टी आपण बघितल्या गेल्या पाहिजेत. आता बघूया वनस्पतीवरती काय परिणाम होतो. आता वनस्पतीवर परिणाम जर म्हणायचं ठरलं तर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यानंतर वनस्पती करपतात किंवा थोडक्यात जळून जातात. थोडक्यात आता जळून गेल्यानंतर म्हणजे पर्यायाने त्या ठिकाणी वनस्पतींचं जीवन नष्ट होतं असं या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा काही परिसंस्था असतात, त्या परिसंस्थांचा ऱ्हास होतो किंवा कुरणे नष्ट होतात. अनेक जातीच्या वनस्पती असतात, त्या वनस्पतींच्या जातीही नष्ट होत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी असंही म्हणता येईल की आपल्या मोठ्या वृक्षाच्या जागेवर खुरटी काटेरी वृक्ष वाढू लागतात. आणि एकूण जर आपण बघितलं तर एकूण वनस्पतीची किंवा बायोडायव्हर्सिटी असणारी वनस्पतीची वेगवेगळ्या विविधता असेल, ही विविधता नक्कीच त्या ठिकाणी कमी होते असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे अशा प्रकारे वनस्पतीवरती एक वेगळेच परिणाम आपल्याला दुष्काळाचे बघावयास मिळत असतात, हे आपण या ठिकाणी बघितले आहेत. आता पुढचा परिणाम आता आपण बघूया पुढचा परिणाम कोणकोणते आहेत. आता प्राणी जीवनावरती काय परिणाम होतो. तर प्राणी जीवनावरती वेगवेगळे परिणाम होत असताना त्या ठिकाणी आपल्याला बघितले की आपल्या मगाशी सांगितलं जलाशय कमी होतात, म्हणजे जलाशय नष्ट होतात किंवा दुष्काळामध्ये पाणवठे नष्ट होऊन असतात. आता पाणवठे नष्ट झाल्यामुळे पाणी पिण्यासाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा उष्णते दाहकता असल्यामुळे किंवा शुष्कता पर्यावरणामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शुष्कता असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची जास्तीत जास्त प्राणी जीवनांना आवश्यकता असते. मग यावेळेस पाणी न मिळाल्यामुळे ह्या असणारे प्राणी या पर्यायाने त्या ठिकाणी त्यांचा ऱ्हास होतो. अशा काही गोष्टी घडत असतात या ठिकाणी. या गोष्टीमुळे त्यानंतर त्याचबरोबर काही प्राणी आपले अधिवास सोडून नष्ट झाल्यामुळे अनेक प्राणी किंवा पक्षी आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करतात. म्हणजेच प्राणी जीवनाचा म्हणजे ज्या ठिकाणी प्राण्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी या पाणी किंवा जल न मिळाल्यामुळे ते प्राणी आपल्या एका भागातून दुसऱ्या भागाकडे नक्कीच स्थलांतर करत असतात. हाही त्याचा एक परिणाम आपल्याला बघावास मिळत. त्यानंतर जर आपण बघितलं की एखादा जलाशय असेल, एखादा हे असेल, त्या ठिकाणी जलाशयातील असणारे प्राणी पूर्णच्या पूर्ण नष्ट होतात. म्हणजे त्या जलाशयामध्ये जलाशयामधली असणारी परिसंस्था असेल किंवा इकोसिस्टम असेल, ही पूर्ण नष्ट होते. म्हणजे अशा प्रकारे प्राणी जीवनावरती मोठ्या प्रमाणावर त्याचा नक्कीच त्या असणाऱ्या वरती परिणाम होतो. आता पुढे जाऊया आपण की आता हा झाला प्राणी जीवनावरती परिणाम. आता प्राणी जीवनावरचा परिणाम दुष्काळाचा आपण बघितला. आता त्यानंतर कृषीवरील काय परिणाम होतो. म्हणजे शेतीवरती नक्की दुष्काळाचा नक्कीच मोठा परिणाम होतो हे आपल्याला माहिती आहे.
की जर पाणी नसेल, दुष्काळ पडला तर कृषीचं उत्पन्न हे झिरो होतं किंवा कमी प्रमाणात येतं किंवा येतच नाही. म्हणजे हा एक सर्वात महत्त्वाचा मोठा तोटा आहे. म्हणजे दुष्काळामुळे अन्नधान्य व चाऱ्याची टंचाई निर्माण होते हे माहिती आहे आपल्याला, की दुष्काळाचा एक सर्वात महत्त्वाचा मोठा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी की अन्नधान्य टंचाई निर्माण होऊ शकते किंवा चाऱ्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. हा एक आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला परिणाम दिसेल. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की शेतीवर अनेक विपरीत परिणाम आपल्याला दिसून येत असतात. म्हणजे मोठमोठ्या शेतीवर या दुष्काळामुळे या ठिकाणी वेगवेगळे पिकं असतील, या ठिकाणी असणारी परिस्थिती असेल, याची आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतर असणाऱ्या शेतीवर आधारित असणारे व्यवसाय जे असतात, शेतीवर वेगवेगळे व्यवसाय आधारित असतात. आपल्याला माहिती आहे शेतीवर आधारित असणारे व्यवसाय असेल, ऊस उद्योग, ऊस असेल, कापड उद्योग असेल, रेशीम उद्योग असेल, वेगवेगळे उद्योग आहे. हे उद्योग ह्या ठिकाणी थोडक्यात थोडा व्यवसाय बंद पडू शकतात किंवा बंद पडतात किंवा त्यांची कॅपॅसिटी कमी होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. अशा प्रकारे आपण बघितलं की शेतीवरती काय परिणाम होतो. आता आपण पुढे जाऊया की दुष्काळाचा परिणाम असताना लोकसंख्येवरील काय परिणाम होतो. आता लोकसंख्येवरती परिणाम बघत असताना आपल्याला असं म्हणालं की दुष्काळामुळे जर दुष्काळामुळे तीव्र पाणी टंचाई त्या ठिकाणी जाणवायला सुरुवात होते. की सर्वात जास्त लोकसंख्या असेल तर लोकसंख्येमध्ये जेवढ्या भागाला पाणी ज्या लोकसंख्येला जेवढ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे तेवढ्या प्रमाणात जर पाणी मिळालं नाही तर त्या ठिकाणी नक्कीच दुष्काळ किंवा पाणी टंचाई निर्माण होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतर पुढचा एक प्रश्न आणखून एक परिणाम दिसतो की त्या ठिकाणी दुष्काळ पडला तर त्या ठिकाणी नक्कीच अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल आणि हाही एक परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी लोकसंख्येचा दिसून येतो. आणि जर अन्नधान्याचा तुटवडा झाला तर त्याचे परिणाम काय म्हणतात, तर त्याचे परिणाम हे आपल्याला माहिती आहे की कुपोषणासारख्या समस्या निर्माण होऊन त्या ठिकाणी हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत हे आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच कुपोषणासारखी समस्या ही जर दुष्काळामुळेच निर्माण होते आणि या दुष्काळामुळे ही कुपोषणासारखी समस्या जर निर्माण झाली तर नक्कीच त्या ठिकाणी हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आपल्याला बघावयास मिळाले आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकसंख्येचा एक गोष्ट की काही लोक जर या भागात दुष्काळ पडला तर त्या भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करतात म्हणजे मायग्रेशन. म्हणजे एका भागामध्ये दुष्काळ पडलाय तर त्या पर्यायाने ते दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करतात आणि हा एक त्याचा ठिकाणी परिणाम आपल्याला बघावास मिळेल. त्यानंतर पुढे जाऊ का बेकारीचे प्रमाण वाढते कारण बेकारीचं प्रमाण वाढते. म्हणजे दुष्काळाचा हा एक परिणाम आपल्याला जाणवता येईल की ज्या भागामध्ये दुष्काळ पडल्यामुळे शेतीवर आधारित असणारे उद्योग असतील किंवा ज्या उद्योगांना पाण्याची आवश्यकता असेल असे उद्योग असतील तर ते उद्योग त्या ठिकाणी ते बंद ठेवले जातात आणि बंद ठेवले असल्यामुळे त्या ठिकाणी असणारे कामगार वर्ग असतील ते पर्यायाने त्यांना बेकारीची समस्या सामोरे जावे लागते. म्हणजे अशा प्रकारे आपण विचार केला तर या ठिकाणी एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते दुष्काळामुळे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला अन्न पाण्याचा अभाव असतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला अन्न पाण्याचा अभाव असेल, उपजीविकेचे साधन नसेल तर पर्यायाने लोक नष्ट झाल्याने उपजीविका साधन नसल्यामुळे लोक काय करतात की आपलं गाव सोडून दुसऱ्या गावी जातात म्हणजे थोडक्यात स्थलांतर करतात. आणि पर्यायाने असं एक समस्या निर्माण होते की त्या ठिकाणी गावे उपजीविके साधन नसल्यामुळे लोक आपले गाव सोडून दुसऱ्या गावी जातात आणि त्या ठिकाणी त्यामुळे ही गावे ओस पडलेली असेल आपल्याला बघावयास मिळत असतात. म्हणजेच अशा प्रकारच्या ह्या लोकसंख्येवरील परिणाम हे दुष्काळामुळे निर्माण होतात असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता पुढे जाऊया आपण की अर्थव्यवस्थेवर नक्की कोणता परिणाम होतो. आता अर्थव्यवस्थेवर दुष्काळाचा हा सर्वात मोठा जास्तीत जास्त परिणाम आपल्याला माहिती आहे की दुष्काळामध्ये देशामध्ये असणारं उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट होत असते आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट झाल्यानंतर पिकाचा दर्जा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट निर्माण होते. त्यानंतर पिकाचा दर्जाही खालावलेला असतो आणि पिकाचा दर्जा खालावला असल्यामुळे उत्पन्नामध्ये घट होते आणि उत्पन्नामुळे घट झाल्यामुळे म्हणजे पिकाचा दर्जा खालावला म्हणजे पर्यायाने उत्पन्नात घट होईल हा एकमेकाशी आहे. म्हणजे त्यामुळे ह्या गोष्टी दुष्काळामुळे ही समस्या निर्माण होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अर्थव्यवस्थेत म्हणजे दुष्काळ परिस्थिती असेल तर त्यावेळेस महागाई वाढायला नक्कीच सुरुवात असते. त्यानंतर वेगवेगळ्या पिकावर रोगराई निर्माण होते कारण दुष्काळामध्ये जरी असेल तर मोठ्या प्रमाणावर तापमान असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी झाल्यामुळे पिकावरती रोगराई निर्माण होते. त्यानंतर पर्यटन व्यवसायाचा ऱ्हास त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होतो. म्हणजे पर्यटन व्यवसायाचा ऱ्हास सुद्धा त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येईल. किंवा परदेशी आयातीमध्ये वाढ करावी लागते आणि परदेशी आयातीत वाढ केल्यानंतर नक्कीच अर्थव्यवस्थेला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पर्यायाने ह्या वेळेस जर अर्थव्यवस्थेमध्ये दुष्काळ म्हणजे अर्थव्यवस्थेवर एक मोठा वाईट परिणाम होतो.
म्हणजेच आपल्याला थोडक्यात असं विचार करता येईल की आयात आणि निर्यातीचा बॅलन्स राहणार नाही, म्हणजे पर्यायाने आपल्याला आयात वाढवावी लागेल आणि निर्यात कमी होऊन जाईल. म्हणजेच हा एक अर्थव्यवस्थेचा परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी बोलता येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण सामाजिक परिणाम. आता सामाजिक परिणाम नेमके काय आहेत? तर सामाजिक परिणाम म्हणत असताना आपली पाण्यावरून भांडणं होत असतात. म्हणजे आता पाण्यावरून भांडणं झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारे पर्यायाने त्या ठिकाणी सामाजिक व अशांतता निर्माण होत असते. त्यामध्ये लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो. त्यामध्ये दारिद्र्यात वाढ होते. त्यानंतर गुन्हेगारीमध्येही वाढ होते. अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होत असतात. म्हणजे सामाजिक परिणाम हे अतिशय वाईट आहे. किंवा पाण्यावरून कायम भांडत असतात किंवा एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर त्या ठिकाणी पाणी जर कमी कालावधीत येत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच भांडणं होत असतात. त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात आणि पर्यायाने त्या भागामध्ये अशांतता निर्माण होते. त्यामध्ये पाण्याविषयी असणाऱ्या लोकांमध्ये किंवा असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या प्रशासनावर किंवा पाणी नसल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि असंतोष निर्माण झाल्यामुळे आणि पाणी नसल्यामुळे ज्या भागामध्ये अतिशय कमी प्रमाणात पर्यायाने त्या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी म्हणजे दारिद्र्य वाढ होते. ह्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यानंतर पुढे असे या गोष्टीतून परिणाम झाल्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या आणि सामाजिक परिणाम आपल्याला या ठिकाणी दुष्काळाचे नक्कीच बघावयास मिळत असतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुष्काळाचे वाईट परिणाम जरी कमी करण्यामध्ये जर प्रयत्न केला तर विचार केला तर सिंचन प्रकल्पाचा विस्तार असेल, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, जलसंधारण असेल, पीक पालट असेल किंवा जास्त पाणी येणारी पिकांची लागवड न करणे, कोरडवाहू शेती आत्मसात करणे, ह्या उपाययोजना करता येतील आपल्याला. पण या उपायाने शेतकऱ्यांना आणि त्या भागात राहणाऱ्या लोकांची दैना मोठ्या प्रमाणात कमी करता येईल असं वाटत नाही. म्हणजेच आता दुष्काळ जरी हे एक संकट असलं की ज्यामुळे ज्या भागातील जनता व अर्थव्यवस्था यावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे हवामानशास्त्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार जर आपण गेलो तर दुष्काळाची वारंवारता हरितगृह वायू असेल, हवामान बदल असेल आणि पर्यावरण असमतोल असेल, यामुळे भविष्यकाळात वाढण्याची शक्यता आहे. यालाच मानवाची परिस्थिती की हस्तक्षेप कारणीभूत आहेत असे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच या सर्व बघत असताना अशा मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे परिणाम आपल्याला बघावयास मिळत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थव्यवस्थेतील परिणाम असतील, सामाजिक परिणाम असतील, त्यानंतर लोकसंख्या परिणाम असतील, कृषीवरील परिणाम, प्राणी जीवनावरील परिणाम, वनस्पतीवरील परिणाम, पर्यावरणीय परिणाम, असे दुष्काळाचे अतिशय व्यापक परिणाम आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय अशा विविध क्षेत्रामधून आपल्याला दिसत असतात, असं आपण या ठिकाणी बघितलं आहे. म्हणजे अशा ठिकाणी दुष्काळाचे परिणाम बघत असताना आपल्याला ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे की ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोणकोणत्या परिस्थितींना किंवा कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि कोणकोणत्या समस्या आपल्याला निर्माण होतात हे आपल्याला या ठिकाणी समजून आलं आहे. म्हणजे पर्यावरणीय परिणाम कोणकोणते दिसून येतात आणि त्यावरून कोणकोणती समस्या निर्माण होऊ शकतं हे आपल्याला जाणवलं. त्यानंतर वनस्पतीवरील परिणाम आपण जर बघितले तर वनस्पतीवरील परिणाम झाल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतात की कोणकोणते आपल्याला परिणाम भोगावे लागतील हे आपण त्या ठिकाणी बघतो. प्राणी जीवनावर जास्त प्राणी जीवनामधील परिणाम कोणकोणते ते बघितलं. त्यानंतर कृषी जीवनावर जास्त परिणाम त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला. लोकसंख्येवरील परिणाम असतील, लोकसंख्येवर परिणाम कोणकोणत्या घटकावर होतो ते बघितलं. त्यानंतर अर्थव्यवस्थेवर नेमका कोणता परिणाम होतो त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला. सामाजिक परिणाम झाल्यामुळे दुष्काळामुळे कोणकोणत्या गोष्टी घडतात याचाही आपण या ठिकाणी उहापोह केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल, या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिला आहे, त्या ठिकाणी आपण मेल करू शकता. धन्यवाद. पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की दुष्काळाचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा मॅनेजमेंट करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम असेल किंवा कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.